नागपुरातही आढळले 2 एचएमपीव्ही बाधित. खोकला आणि ताप असलेल्या 2 लहानग्यांचा अहवाल पॉझिटिव्ह. हॉस्पिटलमध्ये दाखल न करताही दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती. देशात एचएमपीव्हीचे एकूण 8 बाधित. लागण झालेल्या 8ही बालकांना देशातच संसर्ग झाल्याचं उघड. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून ॲक्शन प्लॅन जाहीर. राज्यात एचएमपीव्ही विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून टास्क फोर्स नियुक्तीसाठी नागपूर खंडपीठात याचिका. उद्या याचिकेवर सुनावणी. लाखो रुपयांचे हिरे भेट देणारे नेते स्वखर्चानं दिवाळी साजरी करतील का? संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. का अजित पवार ॲक्सिडेंटल नेते असल्याचा टोला. दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दुपारी 2 वाजता आयोगाची पत्रकार परिषद. प्रमोशन झाल्यावर तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर 44 सिनियर पोलीस निरीक्षकांना पोस्टिंग. सिनियर पीआयच्या मुंबई बाहेर केलेल्या बदल्यांनाही स्थगिती. उत्तरेकडील हिमवर्षावाचा परिणाम म्हणून राज्यात पुन्हा थंडी वाढणार. मुंबईमध्ये तापमान 14 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता. तर ग्रामीण भागात 1 अंकी तापमानाचा अंदाज. नेपाळला भूकंपाचा मोठा धक्का. चीन आणि भारतातही हादरे. रिश्टर स्केलवर तीव्रता 7. तिबेटमध्ये भूकंपामुळे 53 जणांचा मृत्यू. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं